मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. संपदा संजय रांगणेकर या माऊलीला भेटत असताना आपण त्यांना बोलतं करत असताना केसर या आंब्याच्या प्रकाराबद्दल, त्या लागवडीबद्दल खूप काही जाणून घेतलं आणि या गप्पा पुन्हा सुरू करणार आहोत. संपदा वहिनी, संजयजी, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा या कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार. एक कॉमन प्रश्न असतो, आज झाड लावलं की साधारणतः किती वर्षांनी केसर फळ देतं? ॲक्च्युली तर 6 महिन्यातच यायला लागतं फळ. म्हणजे जर तुम्ही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लावलं, नोव्हेंबर ॲक्च्युली टाइम आहे लावायचा. केवढं छोटं त्याला फळ यायला लागतं? येऊ शकतं. कलमी आंब्याला फळ 2-3 दुसऱ्या वर्षी पण येईल, पण ते कापून टाकावं, ठेवायचं नाही. तर ते ठेवलं तर ते मोठं होईल, पण तेवढ्याच झाडाची वाढ होत नाही. त्यामुळे झाडाची वाढ होण्यासाठी पहिला मोहर कापून टाकतात. आम्ही 3ऱ्या वर्षी घेतले आंबे, कारण आम्हाला तेवढा पेशन्स नव्हता की म्हणजे 5 वर्ष थांबा आणि एवढं. आणि चांगले येत होते आणि चांगले येतात आजही. आम्ही ती झाडं कट करतो कारण खूप जवळ लावलेली असल्यामुळे. साधारणतः या उंचीचं झाड असेल तर ते किती वर्षाचं असतं? 100 आंबे सहज. नाही, आता आमचं झाड जे आहे ते तेवढ्याच उंचीचं आहे, पण जवळजवळ आता 2005 साली लावलंय, म्हणजे 16 वर्षाची झाड आहे ती. पण असं खालून काढता येतात ती आंबे. आम्ही मुद्दामून दरवर्षी वरतून आंबे काढून झाले की त्याची मेन फांदी जी वरची असते मधली ती कापून टाकतो. म्हणजे झाडाला उंच वाढायला देत नाही, काढायला सोपे पडतात. कमी उंची. आमच्याकडे सध्या वादळांचा पण त्रास आहे. वादळ खूप होतात सध्या. दरवर्षी वादळ होतं, लोकांची झाडं पडतात. आमची झाडं पडली नाही कारण ती उंच नसते. उंच नाहीये, बुटकी आहे झाडं आहेत. पण मग आंब्यांना रोज पाणी द्यावं लागतं? नाही, आंब्याला रोज पाणी द्या. थोडे छोटे असताना थोडं पाणी द्यावं लागतं, म्हणजे पकडेपर्यंत. म्हणजे जरा जीव धरला त्यांनी किंवा ते वाढतं आपोआप. ऍक्च्युली आंब्याला पाऊस संपल्यानंतर, म्हणजे साधारण ऑक्टोबरला पाऊस संपला की पाणी घालायचंच नसतं. जर तुम्ही पाणी घातलं तर त्या झाडाला मोहर येत नाही, आणि मोहराच्या ऐवजी पानं येतात, आणि पानं आली म्हणजे पालवी आली तर मग मोहर येणार नाही, मग आंबे येणार नाही किंवा खूप कमी येतील. म्हणून पाणी तोडतात, त्याला पाणी तोडणं म्हणतात. रायगड जिल्ह्याला आणि पाणी तोडलं तर साधारण लागलेला आंबा छोटा वाटाण्या एवढा होईपर्यंत पाणी घालायचं नाही. वाटाण्या एवढा आंबा झाला की मग मात्र पाणी दिलं तर चालतं, पण आम्ही देतो. असं आहे. तुमची म्हणजे आंब्यावर PhD झालेली आहे. कारण आम्ही म्हणजे भरपूर सारे पुस्तकं वाचून शेती केली, कारण एक्सपिरियन्स नव्हता. आणि बरेचसे प्रयोग केले, म्हणजे ऊस पण लावला, हळद लावली, बटाटे लावले, गहू लावला, भात लावला. बरेच प्रयोग करून झाले आणि मग लक्षात आलं की ह्या सगळ्यामध्ये काही अर्थ नाही आहे. कारण ऊस लावला तर तो आपल्याकडे काय साखर कारखाने नाही आहेत, त्यामुळे कोणी घेत नाही आणि प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मग फायनली आम्ही ठरवलं की नाही, आंबे लावणंच बेटर आहे. म्हणून 97ला आम्ही पहिले आंबे लावले आणि मधले पिरियडमध्ये प्रयोग करत बसलो. आणि 5 साली म्हणजे 3-4ला सगळीकडे केसर लावले. म्हणजे 8-10 वर्षात. कारण केसरचं उत्पन्न मग किती वर्षात सुरू झालं? केसरचं 5-6ला उत्पन्न चालू झालं. आम्ही 3ला लावले, आम्ही 2003ला. 3 वर्षातच. आणि 5-6ला आम्ही कमर्शियली घ्यायला लागलो, कारण लावले खूप होते ना. 150 झाडं लावलेली होती. 150 आंबे. त्यामुळे 5-6 जरी आंबे आले तरी भरपूर आंबे आलेले. आणि लावायचा आंब्याचं म्हटलं की फक्त हापूसच लावतात. आणि आम्ही असं सजेस्ट करतो की कशेडी घाटाच्या पलीकडे गेला तुम्ही रत्नागिरीत तर लावायला हरकत नाही आंबा हापूसचा. पण रायगड मध्ये मात्र हापूसला चव नाही, ती चव नाही, चांगला नाहीये. म्हणजे या पट्ट्यामध्ये आपली जमीन केशर, हा पट्ट्या रायगड मध्ये हापूसला चव नाही. आम्रपाली पण चांगला आहे, पण आम्रपाली अतिशय उत्कृष्ट आहे. आमचा शेतातला एक आम्रपालीचा आंबा तुम्ही एकटे खाऊ नाही शकणार. एवढा मोठा, साल पातळ, आंब्याची कोय अतिशय बारीक पातळ आणि भरपूर गोड, अतिशय गोड. त्यामुळे तो कमर्शियली योग्य नाही आहे. खाण्यासारखा आंबा आम्रपाली घरी ठीक आहे, पण कमर्शियली योग्य नाही आहे तो. नाही ना, कारण जून मध्ये. म्हणजे लेट येतो. म्हणजे नॅचरली पिकवायला गेलात तर मग तो जून. नॅचरली झाडावरच पिकवतो. आम्ही झाडावर पिकवतो. आम्ही झाडावरच पिकवतो. थोडा पिवळा झाला की मग काढतो. ते केमिकलने पिकवतात, कच्चे किंवा. सध्या म्हणजे कसं, डिसेंबरमध्ये माझा आंबा बाजारात गेला,
ह्याला पण खूप स्पर्धा, हा, म्हणजे घाई खूप असते, घाई आहे आणि टेस्ट आहे की नाही ह्याच्याशी काही म्हणजे संबंध नाही आहे. म्हणजे तुमचे साधारणतः जे काही आता झाडावरचे आंबे आहेत ते कुठल्या महिन्यात मार्च एप्रिल मे या पट्ट्यात आमचे 15 मे नंतरच पिकतात, म्हणजे 15 मेच्या दरम्यान पिकतात. जर का उन्हाळा खूप असला तर 15 मेच्या आधी पण पिकतात. बऱ्याचदा झाडावर पिकले की ते पडून खराब होतात. नाही नाही, थोडे येलो होतात ना, ते एवढे पण नाजूक नसतात. अच्छा, थोडे येलोईश झाले की काढता तुम्ही. थोडे येल्लो वर दिसायला लागतात, ते थोडे देठाकडे येल्लो व्हायला लागतात. मग तुम्ही मग काढता. तेव्हा काढायचे आणि मग काढून पॅक करून डायरेक्टली विकू देतो. साधारण किती पेट्या जातात आता? आम्ही ऍक्च्युली किलोने विकतो, कारण आमचा आंबा खूप मोठा असतो, त्यामुळे आम्हाला पेटीने विकणं परवडत नाही. बरं बरं. किलोने विकतो आणि जवळजवळ 1 टनच्या आसपास जातो. 1 टन 1.5 टन आम्ही विकतो. मला तुम्हाला विचारायचं, या सगळ्या प्रवासात तुम्ही पोलीसची नोकरी करत होता, तणावाचं डिपार्टमेंट, या माऊलीनं कशी साथ दिली हो तुम्हाला? तिला आवड होती, कारण ती मध्य प्रदेशमध्ये म्हणजे आताच्या छत्तीसगडमध्ये जन्म गेलाय, त्यामुळे ती नेहमी शेतातच राहिली आहे. कारण तिचे वडील सेरिकल्चरला होते, म्हणजे रेशम उद्योग म्हणजे जंगलच आलं, त्यामुळे ते जंगलात राहायचे, त्यामुळे तिला आवड होती. शेताच्या बाबतीत अतिउत्तम दिली, कारण आम्ही लावलेली प्रत्येक झाड कुठून आणायचं, कुठे लावायचं, त्याला काय घालायचं, अंतरमध्ये किती ठेवायचं, सगळं तिचंच गायडन्स. बरोबर. ती स्वतः ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट नाही, मी स्वतः नाही. संसारात कशी साथ दिली? संसारात चांगली मदत केली, कारण मी पोलीस खात्यात असल्यामुळे खरंच सांगतो 24 तास नोकरीवर असायचो. म्हणजे बरेचदा ऑफिसला गेलो, म्हणजे ड्युटीवर गेलो, तर कधी येईन सांगता यायचं नाही. याला दुपारच्या जेवणाला तर नाहीच, रात्रीच्या जेवणाला बरोबर येतो म्हणून सांगितलं, 10 वाजता निघतोय म्हणून सांगितलं तरी 11 वाजता काहीतरी लफडा आलं की अडकलो, असं व्हायचं. मजेशीर गोष्ट की धाकटा संकेतचा जेव्हा जन्म झाला तेव्हा मी पोलीस स्टेशनला होतो, आणि पोलीस स्टेशनला ड्युटीचा काही पत्ता नाही. सकाळी 8ला जायचो तर रात्री 10, 11, 12 वाजता येतो. जाताना झोपलेला, येताना झोपलेला. पण बाकी दोन्ही मुलांना सांभाळलं तिने, शेती सांभाळली तिने, म्हणून तर तिला उद्यान पंडित पुरस्कार मिळाला. की कम्प्लीट आवड तिने घातली त्याच्यात. सुरुवातीला आवडत नव्हतं, पण नंतर नंतर जी रुळली ती त्याच्यामध्ये शेतामध्ये, म्हणून तर उद्यान पंडित आज. आणि पुरस्कार सगळे जे मिळाले, जे काही आता पुरस्कारांसाठी तुमचं नॉमिनेशन झालं, आम्ही जे वाचले पुरस्कार, ते सगळे पुरस्कार याच केसरशीच संबंधित? हो. शेती? हो, शेतीशी संबंधित आहे. म्हणजे मला जो उद्यान पंडित मिळाला तो शेतीशी संबंधित मिळाला, आणि मी पहिलीच होती की जी हापूस न लावता केसर लावलेले, आणि चांगल्यापैकी उत्पन्न दरवर्षी येतं मला. म्हणजे लोकांचं उत्पन्न येत नाही, कधी येतं कधी नाही येत, आणि हापूस तेवढासा आमच्या भागात येतच नाही. म्हणजे जर तुम्ही बघाल तर आमच्या बाजूला भरपूर बागा दिसतील तुम्हाला, पण त्या प्रमाणात आंबा नाही आहे, कारण केसर येतो दरवर्षी. काही झालं तरी. किती फुटावर लावायचं असतं? आम्ही लावलेत जवळजवळ 15 फुटांवर, म्हणजे एका बाजूला 15 फूट आहे आणि एका साईडला म्हणजे मध्ये 22, म्हणजे 15 आणि असे 22, म्हणजे मधून ट्रॅक्टर फिरू शकतो त्यांच्या. पण आता मधल्या जमिनीत वाल, चवळी वगैरे लावतो आम्ही. अच्छा, 15 फूट आणि 22 फूट काय प्रमाण आहे. बरोबर. नंतर त्याचा डेरा आल्यानंतर म्हणजे ते नंतर वाढल्यानंतर मग ते त्रासदायक होतात, कारण आता आम्ही कापतो पण त्याच्यापेक्षा जवळ लावले. काही लोक आता म्हणतात की 5 फूट आणि 3 फुटावर पण लावतात, म्हणजे त्याचं काही खरं नाहीये, कारण 3 फूट म्हणजे खूपच कमी झाले. ते हिमालयात जात होते, तुम्ही पण हिमालयात पोहोचलात हळूहळू गाडी घेऊन? हा, म्हणजे गाडी मला ऍक्च्युली त्यांनी शिकवली. मी 36व्या वर्षी वयाच्या गाडी शिकली. छत्तीसगड ना? हो. बरोबर. 36व्या वर्षी, म्हणजे ते आधीपासून म्हणत होते की नाही नाही चालवायला यायला पाहिजे. बाईक शिकवली त्यांनी मला, पण मला एवढी काय आवड नव्हती. पण नंतर जेव्हा त्याला मी नाशिकला ठेवलं तेव्हा थोडासा प्रॉब्लेम व्हायला लागला, कारण ते नाईट करून आलेले असायचे आणि 15 दिवसातून एकदाच रविवारी आम्हाला भेटायला दिलं जायचं. त्यामुळे मग ती गाडी, म्हणजे मी डायरेक्ट नाशिकलाच शिकली गाडी, त्या नाशिकच्या घाटावरच. मग हे म्हणायचे मी जरा झोपतो तू चालव, मी घाबरत घाबरत चालवायची. समोर जर त्या काळी तो घाट डबल पण होता ना. विचारायचंय की घाटात गाडी यांना चालवायला देऊन तुम्हाला झोप कशी लागायची? मी सुखाने झोपायचो. तिला सांगायचं तू चालव,
मी आहे बघतोय आणि कधी झोपायचो मलाच कळतं, ड्युटी करून आलेलो असायचो. पण त्यामुळे तिला घाटाचा कॉन्फिडन्स आला आणि त्या घाटाच्या कॉन्फिडन्सचा उपयोग पुढे तिला हिमालयन ड्रायव्हिंगमध्ये झाला आणि म्हणून ते हिमालयन कार रॅली जिंकणारी 4 साली जगातली पहिली बाई ठरली. किती मस्त. 2004 साली आम्ही एक 2004 एक्सपिडिशन साली. केलं. म्हणजे मुंबई पोलिसांचंच होतं आणि आम्ही बाय कार गेलो. तेव्हा ते जे आमच्याबरोबर जे 4 हवालदार होते ते ह्यांनी थोडीशी गाडी चालवली सवयीप्रमाणे आणि म्हणाले की तू चालव, मी जरा बाजूला बसतो. आणि हे झोपले आणि त्यांनी जसं बघितलं त्या बाकीच्यांनी की बापरे आता ह्यांच्या हाती स्टेरिंग गेलेलं आहे, त्यांचा जीव असा वरखाली झाला की आपलं काय होतंय आता, पोचतो की नाही पोचतो. पण नंतर मग सगळे झोपायचे आरामशीर, काही कोणाला दिवसासुद्धा आणि रात्रीसुद्धा सगळे आरामात झोपायचे. आणि 2004ला मी पहिल्यांदी गंगोत्रीपर्यंत चालवली, मुंबई टू गंगोत्री गाडी. आणि तिकडे लोकांना जेव्हा मला असं वाटलं नाही की म्हणजे काहीतरी वेगळं होतं आहे, कारण मी नेहमी नाशिकला जायची ना त्याला भोसल्याला बघायला, त्यामुळे असं काही वेगळं वाटलं नाही. पण बरीच लोक जेव्हा गाडी थांबवून, कारण तिकडे लोक ड्रायव्हर घेतात त्या गंगोत्रीच्या घाटात, तेव्हा लोकांनी जेव्हा बघितलं गाडी थांबवून लोक भेटायला आली, तेव्हा मला वाटलं की आपण काहीतरी वेगळं केलं वाटतं, की म्हणजे काहीतरी वेगळं झालं. आणि तेव्हा आम्ही विचारलं लिमकावाल्यांना, तर ते म्हणाले की नाही असं चालत नाही, आधीपासून तुम्हाला कळवून ठरवून आमच्या मॉनिटरिंग खाली करायला पाहिजे. तेव्हा मग मी पहिल्यांदी 2008ला मुंबई टू लेह केलं सगळ्यात पहिल्यांदा. तो लिमका होता आमचा. आम्ही 6 दिवसात पोहोचले. नाही, मध्ये थांबत होतो. मध्ये थांबत होतो, पण 6 दिवसात जाणारे आम्ही पहिले. आणि अजून एकही रेकॉर्ड माझा ब्रेक नाही झाला आहे, म्हणजे कुठचाही रेकॉर्ड ब्रेक नाही झालेला आहे. सगळे अजून अनब्रेकेबल आहेत, कोणीच केला नाही ब्रेक त्यानंतर. किती मस्त, हो की नाही. हे सगळं तुम्ही त्यांच्या हातात स्टेअरिंग दिलं म्हणून झालंय, कळलं हो, ना? कॉन्फिडेंटली. आणि आता जो पुढचा खेळ आहे ना, त्या खेळामध्ये ना आव्हान आहे ते सुनबाईंसाठी. सुनबाईंना एक प्रश्न विचारणार आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर त्यांनी दिलं तर सासूबाईंना आज झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळणार आहे. प्रश्न सोपा आहे, तुम्ही फक्त समोर बघायचं आणि उत्तर द्यायचं. या ठिकाणी एक घर आहे, हो. त्या घराला 2 दरवाजे आहेत. त्या बाजूला जो दरवाजा आहे त्याला चौकोन आहेत. ओके. हा, किती चौकोन आहेत? अभिनंदन. अभिनंदन. सुनबाईंकडून हा तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून दिलेला आहे. अभिनंदन. आणि तुम्ही अचूक उत्तर दिलं म्हणून सुनबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आज जर क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? माझ्या फॅमिलीची. कारण नेहमीच त्यांना प्रॉब्लेम असतो की मी सगळ्यांना कामाला लावते अशी, की काहीतरी हे करून म्हणजे काहीतरी ठरवते आणि सगळ्यांना कामाला लावते असे. त्यामुळे त्यांचीच क्षमा मागायला लागली. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? ईश्वराची. का हो? ईश्वराची क्षमा मागितली की तो सगळ्यांना क्षमा करतो आणि सगळ्यांच्या तर्फे मला क्षमा करेल. बरं बाबा, मला तुम्हाला विचारायचं आहे, आजपासून स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल, एकच, तर कुठला कराल? शक्यतो हिचं ऐकायचा, जास्त ऐकायचा कानाने प्रयत्न करेन. तो जर मी सक्सेसफुली करू शकलो, हिचं प्रत्येक शब्द आणि वाक्य ऐकलं, झेलणं ते गोष्ट वेगळी, ऐकलं तर ती खुश होईल आणि ती खुश झाली तर मी खुश होईल. माऊली, तुम्ही सांगा, एक बदल करायचा असेल स्वभावात तर कुठला कराल? चिंता करणं सोडून देईन. इतकी वर्ष चिंता करत होता म्हणून हे सगळं छान आनंदाचं वातावरण दिसत होतं आणि त्यामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं दडली होती. मला तुला विचारायचं, आईबाबांबद्दल तुझं म्हणणं काय? आईबाबा म्हणजे बरंच त्यांनी, मी आता आमची जी जमीन आहे ती मी व्हायच्या आधीपासूनची आहे, त्यामुळे माझा जन्म झाला त्यापासून मी ती जमीन बघतोय आणि त्यांनी खूप केलं आहे त्या जमिनीवरती. म्हणजे एक एक रोपं त्यांनी स्वतः लावली. आम्ही जमीन घेतली तेव्हा ती नुसती भातशेती होती, तर त्यांनी जे काय केलं आहे ते खूप छान केलं आहे आणि त्याच्यामुळे आज आम्ही हे सगळं पाहू शकतोय.
शेतीमध्ये त्यांनी जेवढं काही केलेलं आहे म्हणजे भरपूर स्वतः झाडं लावलेत. आज या वयात सुद्धा बाबा स्वतः शेतामध्ये फिरून काम करतात. आज गडी कामाला असतात पण तरी ते खड्डा खणायला त्यांचं म्हणणं मी 2दा तरी कुदळ मी मारीन. आणि अजूनही म्हणजे ते शेतामध्ये फिरून स्वतः कटर घेऊन त्याचे सुकलेल्या फांद्या तोडणं, किडा लागलाय का बघणं. म्हणजे एकूण एक झाडाला आज 5 एकरची जागेमध्ये ते रोजच्या रोज त्यांचं त्या शेतात फिरून सगळ्याकडे बघणं म्हणजे एवढ्या बारीक ह्यानी त्यांची हे असते. आता महत्त्वाचा टप्पा आलेला आहे. पैठणी या माऊलीला आता देऊन आपण सन्मानित करणार आहोत. आणि ती पैठणी मात्र कोण मिळवून देणार ते आत्ता ठरणार आहे. आता संयम की संकेत या दोघांमध्ये एक खेळ होणार आहे. आणि या खेळामध्ये जे कोणी जिंकणार ते आपल्या आईला पैठणी मिळवून देण्याचा मान पटकावणार. तर बघूया कोण मिळवून देणार पैठणी. खेळ सोपा आहे. दोघांना 10-10 संधी. ती रिंग टाकायची आणि टेबलवर थांबली पाहिजे. दोघांपैकी जास्त कोण गुण मिळवणार ते बघूया. ते आपल्या आईला पैठणी मिळवून देणार. हां चला. 1 आधी तू 10 वेळा. 1-0 2-0 3-1 4-2 5-2 6-3 7-4 8-5 9-5 6. आता संकेतला जिंकण्यासाठी 7 1 2 3 4-1 5-2 6-3 7-3 8-3 9-4 10-5. चला अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट असते. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं. वहिनींना मिळत आहे तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. रांगणेकर कुटुंबाला शुभेच्छा. आपणा सगळ्यांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.